रत्न होते त्यांचे केशव हे नाव ठेवण्यात आले, पण ते बाळ या टोपण नावाने प्रसिद्ध झाले. वडील शिक्षण खात्यात सेवेत होते. लहानपणी आई वारल्याने संगोपन चुलतीनेच केले. वडिलांची पुणे येथे बदली झाली. वडिलांचे शत 19व्या वर्षी, निमंत्रण 16व्या वर्षी, मॅट्रिकची परीक्षा झाल्याने टिळकांचे लग्न 17व्या वर्षी उच्च शिक्षणासाठी पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी पदवी आपल्या प्रशालेमध्ये आताच सोशल मीडियासाठी अवलंबून न्यूज वार्ता आहेत आपल्या शाळेची संपूर्ण माहिती त्यांना द्यायची आहेत. तर सर्वांनी शिस्तीत बसा, सरळ बसाय म्हणतात. रांगे समोर बघा, रांगे बघा, आवाज येतोय. आदरणीय माने सरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिनिधींचं स्वागत करावं. सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आपल्या शाळेची पूर्ण माहिती देऊन टाका. माझी शाळा जवळजवळ 52 वर्ष झाली स्थापन झालेली शाळा आहे. या शाळेचं नाव न्यू हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय म्हणून चौका या ठिकाणी ही शाळा आहे. या शाळेमध्ये जवळजवळ 860 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 5वी ते 10वी पर्यंत जवळजवळ 525 विद्यार्थिनी आहेत आणि कॉलेजमध्ये जवळजवळ 11वी आर्ट आणि सायन्समध्ये एकूण 154 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत आणि 12वीमध्ये 181, त्यापैकी 95 मुलं आहेत आणि 86 मुली आहेत. असे एकूण 860 विद्यार्थी आज माझ्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. सर, शासनाकडून जे विद्यार्थ्यांना स्कॉलरची सुविधा असते, तर आपल्या शाळेमध्ये कोणकोणती सुविधा मिळते विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपमधून? स्कॉलरशिप शासनाकडून ज्या ज्या काही सुविधा येतात, समजा सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती असेल, सवर्ग असेल, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती असेल, जेवढ्या शासनाच्या शिष्यवृत्ती आहेत त्या पूर्ण शिष्यवृत्ती या ठिकाणी दिल्या जातात. 525 पैकी आपण 378 विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती फॉर्म या शाळेतून भरले जातात आणि त्या दरवर्षी आपण जवळजवळ 98,000 रुपये विद्यार्थ्यांना वाटप करतोय. शिष्यवृत्तीच्या दरम्यान की 2,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला शासनामार्फत येतात, ते आपण वाटप करतोय. सर, आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमचे जे कोणकोणते कार्यक्रम होते सर? सांस्कृतिक आता या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात. मग आता उदाहरण द्यायचं झालं तर शाळेमध्ये जे शिकवत असताना ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज करायला लागतात त्या सर्व ऍक्टिव्हिटीज सांस्कृतिक कार्यक्रमामार्फत विद्यार्थ्यांना कसं शिकवता येईल, उदाहरणार्थ गणिताची असेल किंवा इंग्रजीची ऍक्टिव्हिटीज असेल, या सर्व ऍक्टिव्हिटीज आपल्याला मंडळामार्फत जे जे आदेश आलेत त्या पद्धतीने आपल्याकडे विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात. सर, आपल्या शाळेमध्ये माध्यम कोणतं आहे आणि मुली आणि मुलं दोघांची सुविधा आहे का? आणि आपलं पूर्ण नाव सांगा. आपल्याकडे जे माध्यम आहे सेमी आणि मराठी माध्यम आहे आणि कॉलेजला आर्ट आणि सायन्स आपल्याकडे फॅकल्टी आहे. या ठिकाणी मुलींना आणि मुलांना दोन्हीकडे शिक्षण समान पद्धतीने दिलं जाते आणि विद्यार्थी संख्येवर जास्तीत जास्त भर देऊन विद्यार्थी कसे गुणवत्तावान घडवता येतील, समाजाच्या दृष्टिकोनातून समाजामध्ये त्यांना मानाचं स्थान कसं प्राप्त होईल, यासाठी माझी शाळा नेहमी प्रयत्न करते. सर, आपलं नाव आणि शाळेचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. माझं नाव अनंत संभाजी माने,
न्यू हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय चौका मी मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी जवळजवळ 4 वर्ष झालं कार्यरत आहे.